ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। नाशिक शहरातील नामांकित डॉक्टरांकडून सेवानिवृत्त वयोवृद्धांची प्रॉपर्टी गिळंकृत करण्याचा प्रयत्न। नाशिक शहरात अजून एक भूमाफिया प्रकरण गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप। नाशिक शहरात एकामागे एक भूमाफिया प्रकरणे समोर येत असतानाच म्हसरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मखमलाबाद परिसरात असणारा सौ भारती प्रकाश अहिरे या अनुसूचित जाती जमातीतील महिलेचा प्लॉट काही भूमाफियांनी खोटे कागदपत्र तयार करून स्वतःच्या नावावर करून घेतला असल्याचा प्रकार समोर येत आहे। याच संदर्भात अहिरे कुटुंबियांनी महाराष्ट्र माझा न्यूजला आपली व्यथा सांगितली। बघा सविस्तर। खरं तर आज सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे कुणाच्याही प्रॉपर्टीचे खोटे डॉक्युमेंट्स करणे खरंच इतके सोपे आहे का? या प्रकरणात उच्चभ्रू लोक असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्यास विलंब होत आहे की काय? आणि हा गुन्हा दाखल झाल्यास नाशिक शहरातील मोठमोठ्या प्रॉपर्टी गिळंकृत करणारे भूमाफिया व त्यांना या प्रकरणांमध्ये साथ देणारे काही सरकारी कर्मचारी देखील कायद्याच्या कचाट्यात सापडल्याशिवाय राहणार नाहीत। सध्या परिस्थितीत मात्र हे पीडित वयस्कर आपली प्रॉपर्टी मिळविण्यासाठी कायद्याच्या दारात चकरा मारत असल्याचे निदर्शनास येत आहे। यांना न्याय मिळेल का आणि अशा भूमाफियांवर कठोर कारवाई होईल का, हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, नाशिक। देवराम अहिरे। आपण राहायला कुठं आहात? मी सध्या येवला इथे राहतो। बर, आणि काय काम करता आपण? मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे, आता काम बरं काही करत नाही। आता हे म्हसरूडमध्ये भूमाफिया तुमच्या प्लॉटचा काहीतरी विषय झालेला आहे, काय प्रकरण काय आहे? हो, मे महिन्यामध्ये माझ्या मुलांनी ऑनलाईन सातबारा काढला। त्यावेळेला माझ्या सातबारावर इतर इसमाचं नाव दिसले। तुम्ही हा प्लॉट कधी घेतलेला आहे? साधारणतः मी 1986 रोजी 86 साली हा प्लॉट घेतला आहे। कोणत्या ठिकाणी आहे हा प्लॉट? हा प्लॉट मखमलाबाद शिवारात गट नंबर 414चा एक पैकी प्लॉट नंबर 27 आहे। ओके, हा तुम्ही तेव्हा खरेदी केला होता? तो सन 1986ला खरेदी केला आहे। काही कर्ज वगैरे काढून किंवा असं घरातले दागिने मोडून सगळं मायापुंजी जमा करून मी केलेलं आहे आणि खूप कष्टाने केलं आहे तो। बर, तुम्हाला हे कधी कळालं की तुमच्या प्लॉटवर दुसऱ्या लोकांचे नाव आहेत म्हणून? हे मी जेव्हा उतारा काढला। कोणत्या साली? आता मे मध्येच 2024 मध्येच चालू। हां, त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं की आपला प्लॉट गेला, कोणीतरी हडप गेला। ओके, मग तुम्ही काय केलं? मग आम्ही तात्काळ नाशिकला आलो। नाशिकला येऊन तलाठी कोकणकाच्या मखमलाबादचे तलाठी त्यांना भेटलो। त्यांनी उतारे सगळे कागद दाखवल्या मला। त्यात आमच्या नावात नाव कमी होऊन इतर इसमाचे नाव लागले होते। तर त्यांनी सांगितलं इतर इसम म्हणजे फार म्हणजे असे व्यवसायाने डॉक्टर आहेत, तर त्यांनी तुमचे नाव कमी करून ते लावले गेले, हे आम्हाला समजलं। मग आम्ही घाबरलो। त्यानंतर आम्ही या संबंधात आमचे आधीचे सल्लागार त्यांना भेटलो। त्यांनी आम्हाला थोडासा सल्ला दिला कायदेशीर। त्यानंतर कागदाची जुळवाजुळव केली। मग सगळे कागदपत्र घेऊन आयुक्त साहेबांकडे तक्रार अर्ज आम्ही दिला। अर्ज दिल्यानंतर प्रत्येक त्या तक्रार अर्जाची प्रत्येक पोलीस स्टेशनला जे संबंधित पोलीस स्टेशन होते त्यांना आम्ही प्रत दिली, म्हसरूडला दिली। हा, म्हसरूड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला का? गुन्हा दाखल नाही केला त्यांनी, गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यांनी। फक्त आमचा अर्ज होता तो घेतला, पुढे काय कारवाई केलीच नाही। आणि त्यांनी 2-3 टाइम आम्हाला त्यांची आम्ही भेट घेतली, पण त्यांनी काय आमचं काय काही आमचं योग्य काम केलं नाही। अच्छा, म्हणजे गुन्हा दाखल करून घेतला नाही। मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर आम्ही पोलीस चौपायुक्त साहेब चव्हाण साहेब त्यांना भेटलो। बा, त्यांनी तुमच्या शंकेचे निरसन केलं का? त्यांनी आम्हाला सकारात्मक आमच्याशी वार्ता केली आणि त्यांनी शंकेचं असं केलं की तुमचा गुन्हा आम्ही 2 दिवसामध्ये दाखल करून घेऊ, असं मी आमच्या म्हसरूड पोलीस स्टेशनला सांगतो म्हणे। बा,
मग आता तुम्हाला भेटून किती दिवस झाले? आता भेटून मला 4-5 दिवस झाले. ओके. आतापर्यंत गुन्हा दाखल झाला का? अजून गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही वाट पाहतोय आम्हाला न्याय कधी मिळेल. अच्छा, म्हणजे तुम्हाला अजून काही म्हसरूळ पोलीस स्टेशनने बोलवलं नाही? अजून काय बोललेलं नाही. मग प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे? आमची प्रशासनाकडे हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या अर्जाचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा आणि जे भूमाफी आहे त्यांना कठोर कठोर शासन व्हावे ही आमची नम्र विनंती आहे. जर दाखवावी शिकवावी त्यांनी असं पुन्हा करू नये. गोरगरिबाचा प्लॉट घेऊन